आत्ताच आलो दौंडवरून, तर इतकी गर्दी होती दौंडमध्ये की त्याचं नाव ते. आणि 14 एप्रिल तर उद्या आहे, पण आज 13 तारखेलाच इतकी गर्दी होती. तर मी इथं पण आमच्या गावात पण इतका आवाज आहे म्हणून आवाज म्यूट केलाय. तर मी व्हॉइस रेकॉर्डिंग करते. तर इतका आवाज सगळीकडंच नाही का. 13 एप्रिलच्याच संध्याकाळी एवढी ही आहे. तर मी दौंडमधली शूटिंग पण सगळी काढली, तुम्ही बघितलीच असेल. जिथं जिथं म्हणजे पूर्ण दौंडमध्ये गाण्यांचा आवाज होता, डीजे ही सगळं चौकात डीजे होतं, म्हणून मी सगळे आवाज म्यूट करून टाकले डीजेचं, कारण कॉपीराईट पडतात गाण्यांच्या आवाजाने ह्यानी. तर पोरं पण नाहीत, पोरं गेलेत कबड्डी खेळायला. तर आम्ही दोघंच होतो म्हणून जेवण पण करून आलो येतानाच. तर आले की लगेच दाजी पण तिकडं गेले समाज मंदिराच्या तिकडं, वर्गणी ही गोळा करायला जातात ना, तर मग सगळे मिळून जातात ना. तर मग त्यांनी आले की लगेच गेले तिकडं पण. आणि आम्हाला उशीर झाला यायला 9 वाजले, कारण प्रत्येक सगळ्या रस्त्यांवरती इतकी गर्दी, थांबत नाही का, ट्रॅफिक असं जाम झालं तर सगळं. तर उद्या तर दौंडमध्ये शिरायला म्हणजे तरीच हे असं बंदोबस्त असतो सगळीकडं. गाड्या दुसरी कोण नाही का साईडने पाठवतात, कुणाचं वांद होऊ नये म्हणून जाण्याने लांबच्या गाड्यांनी. तर कशी आहे आपली बाबासाहेबांची जयंती, कशी असते जोरात. तर व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करून.